नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या BEdच्या विषयाची सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर पाहणार आहोत. मी प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया BEdची स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाची सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर. हा प्रॅक्टिस पेपर गेस म्हणून नाही आहे, तर एक तयारीसाठी पूर्वतयारीसाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे व्हावी या दृष्टीने हा पेपर सोडून पहा आणि त्या ठिकाणी नोट्स तयार करा. धिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे MJ 5623-23. त्याच्यानंतर फॅकल्टीचं नाव दिलेलं आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. त्याच्यानंतर एक्झामिनेशनचं नाव दिलेलं आहे BEd फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन CBCS पॅटर्न. या ठिकाणी एज्युकेशन मेन सब्जेक्ट स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन विषयाचं नाव प्रॅक्टिस पेपर. त्याच्यानंतर टाईम ड्युरेशन या ठिकाणी दिलेलं आहे पहा 3 आवर्स आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75 मार्काचा पेपर आहे. सूचना दिलेल्या असतात त्या नीट वाचा. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. पहिला प्रश्न हा टिपांचा असतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन. पहिला प्रश्न राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. A टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, B स्कूल बिल्डिंग, C सायंटिफिक मॅनेजमेंट, D इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग, E NCERT. मराठी वर्षनमध्ये पहा. थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3. A संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, B शालेय इमारत. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया. C शास्त्रीय व्यवस्थापन, D संस्थानिहाय नियोजन आणि E NCERT. दुसरा मेजर क्वेश्चन असा आहे दीर्घोत्तरी निबंध वजा. एक्सप्लेन द स्कूल प्लॅन इन डिटेल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शालेय संरचना तपशीलवार स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ हेडमास्टर. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मुख्याध्यापकांचे गुण आणि कार्य स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट अँड क्लासरूम मॅनेजमेंट. शालेय व्यवस्थापन आणि वर्ग व्यवस्थापन यांचे महत्त्व याबाबत चर्चा करा. तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा. कोणते 2 प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा 6वा 7वा याच्यातून कोणते 2 सोडवायचे पहा. 5वा प्रश्न एक्सप्लेन द नीड ऑफ स्कूल मॅनेजमेंट. 15 मार्कासाठीचा आहे. शालेय व्यवस्थापनाची गरज स्पष्ट करा. 6वा डिस्कस द मिनिंग टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिसिजन मेकिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. निर्णय प्रक्रियेचा अर्थ प्रकार आणि वैशिष्ट्ये यांची चर्चा करा. 7वा प्रश्न असा आहे स्टेट द फंक्शन्स ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट रिगार्डिंग एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. केंद्र व राज्य शासनाची शिक्षणविषयक कार्ये सांगा. तर ह्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे. 5वा 6वा 7व्या पैकी 5वा 6वा सोडवा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा. तर असा हा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला अभ्यासार्थ दिलेला आहे. तयारी करा. बेस्ट विशेष. थँक्यू.